नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरामध्ये काल पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। जवळपास 70 मिलीमीटर पाऊस काल ठाणे शहरामध्ये अवघ्या काही तासात पडल्याने ठाणे शहराच्या अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठल्याच्या घटना घडल्या होत्या। माजीवाडा परिसरामध्ये एका शाळेच्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आलेल्या 60 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावं लागलं होतं। विशेष म्हणजे घोडबंदर रोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या। गेल्या काही वर्षांमध्ये घोडबंदर रोड परिसर झपाट्याने विकसित झाला आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अनेक सोयी देखील पुरवण्यात आल्या आहेत। मात्र काल पडलेल्या पावसामुळे या सोयी किती तोकड्या आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। ठाणे शहरातील सखल भागामध्ये पाणी साठल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा देखील झाल्याचं चित्र बघायला मिळालं। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील पाऊस पडत असल्याकारणाने मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेचा देखील मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा झाल्याचं बघायला मिळालं होतं। ठाणे शहरातील उपवन तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलवृष्टी झाल्याने या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलं होतं। तलाव ओव्हरफ्लो झाल्याने या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलं। त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी पावसाचा मनमुराद आनंद देखील लुटल्याचं चित्र बघायला मिळालं। शहराच्या अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी साठण्याच्या घटना प्रथमच घडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं। भिवंडी येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत करण्यात येईल, तसंच जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली। त्याचप्रमाणे अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तातडीने तात्पुरत्या निवारात हलवून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश देखील श्री शिंदे यांनी दिले। भिवंडी येथील गैबीनगर येथील धोकादायक जाहीर केलेली दुमजली इमारत रविवारच्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याचं वृत्त कळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याची पाहणी केली होती। दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना करावयाच्या आर्थिक मदतीबाबत पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। शासकीय यंत्रणा या कुटुंबियांच्या पाठीशी असून मदत कार्यात कुठलीही कसूर होता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। काल पहाटेपासून ठाणे शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं। ठाण्यातील सखल भागात पाणी साचलं असलं तरी घोडबंदर रोड त्याचप्रमाणे इतर ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं। शहरातील वैतीवाडी तसंच शास्त्रीनगर या ठिकाणी इमारतीची भिंत कोसळल्याने काही घरात पाणी गेलं। शहरात पावसाची परिस्थिती पाहण्यासाठी महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल आणि महापौर श्री संजय मोरे यांनी आपत्कालीन कक्षाची पाहणी केली। यावेळी शहरातील पावसाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेत असतानाच खाडीच्या किनारी असलेल्या भागात पाण्याचा निचरा झाला नसल्याचं सांगितलं। तसंच हाय टाईडमुळे काही ठिकाणी पाणी साचलं असल्याची कबुली यावेळेस पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी दिली। ठाण्यातील घोडबंदर येथे पर्यटनासाठी गेलेल्या 12 पर्यटकांना सुखरूप पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला यश आलं होतं। काही ठिकाणांमध्ये नाल्याची सफाई झाली असेल पण चेंबर चोकअप झालेला होता। तो अशा ह्या एकंदरीत म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामध्ये असं सांगणं आहे की नाला सफाई व्यवस्थित झाला नाही, काही कमी जास्त असू शकतात, पण त्याचा अर्थ हे नाही आहे की नाला सफाई काही व्यवस्थित झालं नाही। आता ते पाऊसच्या फ्लोमध्ये पण बरेच ठिकाणी नाला किंवा चेंबर चोकअप होतात आणि आपला कर्मचारी तिथे जाऊन त्याला ते ॲड्रेस करतात आणि ते काढण्याचे पूर्णपणे प्रयत्न करतात। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। ठाणे शहराचा दिल्लीतला बुलंद आवाज माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांना नगरसेवक श्री मंदार विचारे आणि नगरसेविका सौ नंदिनी राजन विचारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहराच्या विकासाला गती देणारे माननीय खासदार श्री राजनजी विचारे यांना पुनश्च एकदा श्री मंदार विचारे आणि नगरसेविका सौ नंदिनी राजन विचारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाची तोफ माननीय नगरसेवक श्री
नारायणराव पवार यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री संजय घाडीगावकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नारायण पवार साहब आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय घाडीगावकर यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाची मुलूक मैदानी तोफ श्री नारायण पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। खासदार श्री राजन विचारे यांच्या खासदार निधीतून ठाणे कारागृहाला कार्डियक ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे। या कार्डियक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालं। यावेळेस खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खासदार श्री राजन विचारे यांच्या खासदार निधीतून 24,48,000 रुपये खर्च करून ही कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे। अशा प्रकारची ॲम्ब्युलन्स कारागृहासाठी असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। कारागृह अधीक्षकांनी या संदर्भात खासदारांकडे पाठपुरावा केला होता। अशाच प्रकारच्या 2 ॲम्ब्युलन्स मीरा भाईंदर आणि नवी मुंबईसाठी देखील देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला देखील अशाच प्रकारची ॲम्ब्युलन्स देण्यात आली असल्याची माहिती खासदार श्री राजन विचारे यांनी दिली। खासदार निधीतून 24,48,000 असे खासदार निधीतून ही अद्ययावत अशी ॲम्ब्युलन्स आपण देतो आहे आणि तसंच शिवाजी रुग्णालयामध्ये तिथेसुद्धा ॲम्ब्युलन्सची गरज आहे। तर ह्या ठिकाणी अशा 4 ॲम्ब्युलन्स आपण या ठिकाणी देणार। नगरसेविका सौ मालती पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। नगरसेविका सौ मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रभागातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना यावेळेस नगरसेविका सौ मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टी शर्टचं वाटप करण्यात आलं। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते। आमदार श्री रवींद्र फाटक हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। नगरसेविका सौ मालती पाटील यांनी आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी कामं केली आहेत, त्यामुळे या प्रभागामध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। रमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये विकासाची गंगा अवतरण्याचं आपलं स्वप्न असल्याचं नगरसेविका सौ मालती पाटील यांनी सांगितलं। डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार। डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे। दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723। डॉक्टर विवेक लोलगे किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर। हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा। केवळ 1 महिन्यांची थेरपी, USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन। केअर वेलनेस EECP सेंटर। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या
स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. नगरसेवक श्री नारायण पवार यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री नारायण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोफत हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. परी सोहा फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमास अन्नदान आणि वस्त्रदान, मोफत साड्या वाटप, त्याचप्रमाणे मोफत वह्या वाटप आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी श्री पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांना इथल्या जनतेला भेटण्याचा मला चांगला हे भेटतो, सहवास त्यांच्याबरोबर बसण्याचा, त्याच्याबरोबर काही मेडिकल कॅम्प असेल किंवा अनेक सार्वजनिक कामं असतील त्याच्या संदर्भात आज अनेक प्रकारचे आज कार्यक्रम आहेत. अन्नदाने, त्याच्यानंतर गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आहे, अनेक असे कार्यक्रम ठेवलेले त्यात. बंद करण्यात आलेले महाविद्यालयाचे ऑफलाईन प्रवेश सुरू करण्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे सकारात्मक पावलं उचलत नाहीत आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही वेगाने राबवत नाहीत. तसंच अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात एकाच वेळेस 4 ठिकाणी तावडे यांचे पुतळे जाळले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असतानाच ऑफलाईनचे प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत. तसंच ऑनलाईनमध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. तसेच आगामी काळात प्रवेश मिळाले तरी त्यांना अभ्यासासाठी अत्यंत कमी म्हणजे केवळ 7 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, विद्यार्थ्यांना जवळचे कॉलेज मिळावे या मागणीसाठी अनेकदा पत्रव्यवहार करूनही शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक पावलं उचलली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 98209420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.